दादा नमस्कार. नमस्कार. आजच्या मोरगावच्या मैदानात मुंबई सेवाभावी संस्थेच्या आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार आज एक भव्य आणि दिव्य बिनजोडचं मैदान भरलं. या मैदानामध्ये आपला 916 वजीर सध्या एक चर्चेत असलेलं नाव आज 2 बिनजोडचा मानकरी ठरला. तर काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या नियोजनाबद्दल? कसं होतं नियोजन? नियोजन 8 दिवस आधी झालं होता पोलीस बरोबर, आणि ती गाडी बॅनरला जमली होती आमची. काय सांगाल बॅनरवर गाडी जमली होती, एक एक बैल सांगून. तर कसं काय नियोजन होतं? काय मोठी शर्यत होती आज? नाही, शर्यत 2 गोंड्या शर्यत होती, 2 गोंड्या 8 बादल्या. समोरची गाडी पण चांगली होती. आणि काय सांगाल आजच्या गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण होता? ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर होता दोन्ही शर्यतीला. आणि बैल आज 2 शर्यतीला झाला. दुसरी शर्यतचं काय सांगाल? दुसऱ्या शर्यतीला कोण होता? दुसऱ्या शर्यतीला कॉकटेल होता, पिंटू शेटचा वडकी, आणि सोन्या होता. हा, दुसरी शर्यत विजयी झाली. आणि तुमच्या वजीर बरोबर कोण होता? वजीर आतिश पाटील यांचा सुंदर होता. हा, या आतिश पाटीलचे सुंदर याच्या बरोबर मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे गुलाल झाले होते. जर बघायला गेलो तर दोन्ही एकत्र पळताना एकही शर्यत हारले नाही. आजची 5वी शर्यत सांगता येईल त्यांची. काय सांगाल आतिश पाटीलचे सुंदरमध्ये आणि पोलीसमध्ये 2 बिनजोड झाल्या. दोन्ही गाडीला ड्रायव्हर वगैरे कोण होता? बाबू ड्रायव्हर होता नावड्याचा. आणि सुट्टीचं वगैरे नियोजन कसं होतं? सुट्टीचा शेलूचा सचिन भाऊ होता, आणि पप्पू शेट गायकवाड रायगाव. आता बैल मुंबईत होता की घाटावर होता? बैल घाटावर होता. घाटावर बैल कोणाकडे असतो काय? पप्पू गायकवाड रायगाव यांच्याकडे असतो. काय सांगाल बैल घाटावर होता. बरीचशी बैल घाटावर आहेत, घाटावर नंतर इथं आली. बऱ्याचशा बैलांची अपडाऊन झाले, परंतु वजीर आज जसं मुंबईमध्ये पळत होता तसंच आज आपल्याला घाटावर पळताना दिसला. आणि बिनजोडचं घाटावरचं त्याचं पहिलं मैदान होतं आणि 2 चांगल्या बिनजोडचा मानकरी ठरला. काय सांगाल संभाळणीबद्दल पप्पू शेटच्या? पप्पू संभाळणी काय चांगली झाली. काय सांगाल आज इतक्या मोठ्या मैदानामध्ये आता वजीर वरती आला, त्याच्यानंतर पहिलंच मैदान आणि तुम्हाला 2 गुलाल मिळून दिले आणि आज तुमच्या नावाला यश मिळवलं, तर काय सांगाल बैलाबद्दल? काय नाही, पहिले 1 नंबर मध्ये नाही का, पब्लिकचा काम आहे दोन्ही पण. नाही. आणि शेटच्या बद्दल काय सांगाल? आज याच्या वजीर पळतो याच्या आधी तुमच्याकडे कोणती बैल वगैरे होते? जादूगर पापड्या होतात, त्यांचं काय आमचं घरचं संबंध आहे नाही का, तनुशेटचं आमचं 1 नंबर स्वभाव वगैरे त्यांचा. हा, म्हणजे आज एक जर बघायला गेलो तर वजीर मुलं आणि बैलगाडा क्षेत्रामुळे एक घरचे संबंध आणि एक सलोख्याचे नाते निर्माण झाले. तर नक्कीच दादा, आणि आजचे 2 गुलाल झाले, दोन्ही गुलाल चांगल्या प्रकारे झाले. आज रायगाववरून बैल मोरगावला आला आणि पूर्ण टीम मुंबईवरून आज मोरगावला शर्यतीसाठी आली. परंतु जर बघायला गेलो तर एक बैलाने दोघांनाही, म्हणजे जर बघायला गेलो तर पप्पू शेटनाही नाराज नाही केले आणि शानू शेटलाही नाराज नाही केले. काय सांगाल मोहिल शेट, आज तुमच्या नावावर गाडी पळते, आज दोन्ही गुलाल झाले. बैल माझ्या नावावरच गाडी बोलते, कारण बिनजोड मध्ये बैलांनी कधीच नाराज नाही केला मला. आणि काय बैल जर बघायला गेलो तर खूप वेगळ्या प्रवासातून आलेला बैल आहे. असं नाही की एक मोठी खरेदी, एक छोट्या खरेदीमधून बैल इथपर्यंत पोहोचवलाय. काय सांगाल त्या मागची मेहनत? त्या मागालाही कष्ट घेतलेत. आणि इथून पुढे बैल 3 फेऱ्याच्या मैदानाला वगैरे कसं काय पप्पू शेट नियोजन असणार आहे? आता इथून पुढे 3 पर्यंत मैदानात माळशिरसला एक पळणार आहे आणि नंतर मायनीला बघू आता त्याच्या नाही का. हा, म्हणजे आज 2 फेरे पळाला इतका प्रवास झालाय. पण बैल जर बघायला गेलो तर दोन्ही फेरे एकदम पब्लिकला ठाम पळालाय आणि चांगल्या प्रकारे दोन्ही गुलाल मिळून दिलेत. आणि असं नाही की दोन्ही गाडी अटीतटीच्या होत्या आणि दोन्ही शर्यतीमध्ये चांगल्या प्रकारे गुलाल मिळून दिला. आता जर महत्वाचं सांगायचं झालं दादा तर घाटावरचं जे नियोजन असतं 3 फेऱ्यात, तर वजीर सहसा कमी अनुभव आहे 3 फेऱ्याचा, जास्त करून बिनजोडलाच पळालाय. तर 3 फेऱ्याचं नियोजन आखताना कसं असतं? काय त्याला आतला बैल घालायचा टॉपचा नाही का, बैल छान आहे, त्याला 3 फेऱ्याला जास्त पळवायला नाही, आता त्याला पळवायचं 3 फेऱ्याला. हा, म्हणजे आज जसा मुंबईमध्ये बिनजोडला दिसला तसं आपल्याला 3 फेऱ्याच्या नियोजनात पण नक्कीच बैल दिसत. ठीक आहे दादा, येत्या वाटचालीसाठी तुम्हाला आणि वजीरला शुभेच्छा. असंच वजीर गुलालात राहू हीच आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.